विजय वडेट्टीवारांनी देखील आरोप केलेला आहे की 10-20 महिलांचा तुम्ही मोर्चा काढून कुठेतरी राजकीय तुला मोजायला आलेले का काल बुरखा घालून? विजय वडेट्टीवार काल बुरखा घालून मोजायला आले असतील की आमचे 10-20 लोक होते की 20,000 लोक होते, त्यांनी पुरावा द्यावा. तर 1-2 होत्या पुरुषांची चप्पल घालून, कदाचित त्याच्यातला एक विजय वडेट्टीवारच असेल. शाहीनबागमध्ये जो आरोपी आहे त्याचं कनेक्शन आहे ते काचेशी असं म्हटलं जातं. नागपूरची जी एकजूट आहे. अहो, हे जेवढे अतिरेकी आहेत ते सगळे हिरवेच आहेत, हिरव्या रंगाचेच असतात. दुसरा कुठला रंग दिसलेला आहे का? मग कॉर्पोरेट जिहाद पासून अतिरेकी पासून कोणाचाही रंग बघितला तो हिरव्यावरच थांबतो. तर त्याच्यामध्ये नवीन आश्चर्य वाटण्यासारखी काय गोष्ट आहे? गावचा एक विषय आहे, तिथे टोल नाका परत एकदा सुरू करायचा सूचना सांगितलं जाते. तुम्ही अनेकांनी तिथे विरोध केला. असं नोटिफिकेशन आलेलं असं आम्ही ऐकतोय. त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू आणि जे लोकभावना आहे त्याचा आदर करून आम्ही भूमिका घेऊ त्याच्यात काय विषय आहेत ते नाही. उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात बोलताना सरसंघचालक पासून ते संपूर्ण भाजप, म्हणजे आम्ही काही बुरखा घालत नाही त्यामुळे आमचे बुरखे पाडण्याची वेळ येणार नाही, जी थेट टीका संघापासून ते भाजपवर केली आहे. हो, पण ज्याच्या राजकीय धर्मांतर झालेला आहे, ज्याला आता हिंदू मानत नाही, तो काय दुसऱ्या हिंदूंवर टीका करतो? तो आता 5 वक्त नमाजी म्हणजे उद्धव खान आहे. तो आमच्यात राहिलेला नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेंनी तरी देऊ नये. सर, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट करून काँग्रेसने भगवा दहशतवादाचं वक्तव्य केलेलं होतं. आता कोर्टाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मालेगाव आजच निकाल लागेल. तो म्हणजे सिद्ध होतं ना की भगवादारी कधी दहशतवाद करत नाहीत. त्यावेळी हिंदूंच्या विरुद्ध षडयंत्र करणारा काँग्रेस, म्हणून तर मी आता जी भूमिका बोलली ना की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. ISI, अल कायदा, PFI आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. जे इस्लाम राष्ट्र शरिया कानून मानतात त्यांची आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. आणि म्हणूनच ते हे लोक महिला आरक्षणाला विरोध करतायत. कारण का त्यांच्या कधीतरी आपण कुराण उघडून पाहिलं तर तिथे कळेल महिलांना किती महत्व, काय महत्व आहे. मग त्याच्यावरून कळेल काँग्रेस आणि जे त्यांचे इंडिया अलायन्सचे साथीदार आहेत ते या महिला आरक्षणाला का विरोध करतायत. हे सगळं शरिया कानूनातूनच कळतं, ज्याचे हे लोक मानकरी आहेत.